परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ, कारण बऱ्यापैकी परीक्षेला संकीर्ण प्रश्नसंग्रहातले प्रश्न विचारले जातात. त्यामुळेच आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 या ठिकाणी सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न 5व्या पासून पुढचे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहे. या आधीचे प्रश्न तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. बघा 5वा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, तर खालील करणी सोप्या रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 3/4 करणी 8 दिलेलं आहे. ठीक आहे. मग करणी 8 म्हणजेच याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो बघा, तर या ठिकाणी बघा बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, हे सोप्या भाषेत मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. आता ज्या वेळेला कोटी माहित नसते त्यावेळेला कोटी किती असती, तर 2 असती. मग आता कोटी किती आहे, तर 2. 2चा ग्रुप 1 करायचा. ह्या 2ला आहे का कोण जोडीदार, नाही, त्यामुळे तो करणीमध्ये तसंच ठेवायचा. आणि या 2 मधला 1 2 काय करायचा, आपल्याला बाहेर काढायचा. आणि हा दुसरा 2 आहे तो करणीमध्ये तसंच ठेवायचा. आता आडवा भागाकार केला तर या 2नी या 4ला भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी बघा बे के बे, बे दोन्ही 4 झाले. म्हणजेच उत्तर आपण लिहू शकतो 3/2 करणी 2. ठीक आहे. हे होतं आपलं पहिलं गणित. आता दुसऱ्या गणितामध्ये पण सेम तेच करायचंय आपल्याला. तर काय करणार आहे बघा या ठिकाणी, तर वजा 5/9 आणि करणी 45चे अवयव जर पाडले, जर तुम्हाला तर डायरेक्ट अवयव पाडता येत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीनेही अवयव पाडू शकतात. इथे बघा 3 एके 3, 3 5 15, 3 5 15 आणि 5 एके 5, म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 5. जर तुम्हाला डायरेक्ट करता येत असेल, म्हणजे 9 5 45 आणि 9चं वर्गमूळ हे 3 असतं, त्यामुळे 3 डायरेक्ट बाहेर काढता येतं. पण तसं जर जमत नसेल तर ही पद्धत वापरणं कधीही चांगलं. तर या ठिकाणी बघा 3 3 2 वेळा आलेला आहे, कोटी 2 आहे, त्यामुळे वजा 5/9 तसेच घेतले. या तिन्ही मधला एक 3 बाहेर काढला, ह्याला जोडीदार आहे का, नाही, तो तसाच आतमध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे. ह्या 3नी बघा ह्या 9ला भाग जातो, म्हणून भाग घालवला. 3 एके 3, 3 त्रिक 9 झाले. म्हणजेच उत्तर काय आलं बघा, वजा 5/3 करणी 5 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. हा होता 5वा प्रश्न. जाऊया 6व्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांनाही नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा. 6वा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं बघा, खालील करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा असं सांगितलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला जसं मगाशी आपण अवयव पद्धतीनं काढलं त्या पद्धतीनं काढला तरीही चालेल, किंवा डायरेक्ट जर तुम्हाला जमत असेल तरीही काढू शकता. आता पहिल्यांदा मी तुम्हाला डायरेक्ट कसं काढायचं ते सांगते. नसेल तर आपण काय करू, साध्या पद्धतीनंच काढूया, जेणेकरून सर्वांना समजायला सोपं जाईल. आता या ठिकाणी बघा करणी 32 आहे. डायरेक्ट करायचं झालं तर इथे बघा 16 दोन्ही 32, 16चं वर्गमूळ किती असतं, 4, 4 करणी 2. म्हणजे उत्तर हे काय असणार आहे, करणी 2 न ज्या वेळेला आपण गुणू त्यावेळेला काय असणार आहे, गुणक असणार आहे, परिमीकरण गुणक असणार आहे तो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी 32 असेल तर 32चे अवयव तुम्हाला जर असे जमत नसतील तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता. ही पहिली पद्धत आहे. बे के बे, बेसक्क 12, बे 16, बेचोक 8, बे दोन्ही 4 आणि बे के बे. ठीक आहे. किती झाले बघा, 2 4 आणि 5, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता इथं कोटी किती आहे, 2 आहे. त्यामुळे आता काय करणार आहे आपण, 2 2 चे ग्रुप्स केले. ह्याला ग्रुप आहे का, नाही, तो त्यामुळे आतच ठेवायचा. ह्या 2च्या ग्रुप मधला 1 2 बाहेर काढला, या 2च्या ग्रुप मधला 1 2 बाहेर काढला आणि ह्याला जोडीदार नाहीये, त्यामुळे हा 2 तसाच ठेवला. म्हणजे काय आले बघा, 4 करणी 2 आले. ठीक आहे. मग आता 4 करणी 2ला करणी 2ला ज्या वेळेला गुणू, म्हणजे ह्याला जोडीदार ज्यावेळेला आणू त्यावेळेला काय होणार आहे बघा, तर 4 गुणिले 2 म्हणजेच किती आले आपले, 8 आले. बरोबर आहे. म्हणजेच करणी 2 हा काय आहे, करणी 32चा काय आहे, परिमेयीकरण गुणक आहे. ठीक आहे. हे तुम्हाला प्रत्येक गणिताच्या शेवटी लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने 50 हे करायचंय. तर या ठिकाणी 50चे अवयव पाडले आपण. काय केले बघा, बेक्के बे दोन्ही 4, 1 राहिले, बे पंचे 10, 5 5 25 आणि 5 एके 5. ठीक आहे. म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणी, तर 5 गुणिले 5 गुणिले 2. ह्या 5 मधला एक 5 बाहेर आणला, आतमध्ये किती राहिले, करणी 2 राहिले. म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे, करणी 2 न ज्या वेळेला गुणू आपण त्यावेळेला काय येणार आहे बघा, आपलं उत्तर 10 आले. बरोबर आहे. म्हणजेच करणी 2 हे काय आहे,
गुणक आहे. तुम्ही असं पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आता पुढच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, 3/5 आहे. 10चे तर अवयव माहिती आहेत आपल्याला, तर 5 गुणिले 2 असत. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागणार आहे, तर 3/5 गुणिले काय करणार आहे आपण, तर करणी 10ला करणी 10नच गुणणार आहे. म्हणजे 3/5 गुणिले किती आले, 10 आले. 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि 3 दोन्ही किती झाले, 6 आले. म्हणजेच गुणक हा काय असणार आहे, तर करणी 10 हा काय आहे, गुणक आहे. ठीक आहे. ऍक्च्युली हा ना चौथा प्रश्न आहे आपला, आणि जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे बघा, तर करणी 27 आहे. आता याचं उत्तर काय येतंय ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बघूया आता 5वा प्रश्न काय आहे यामधला. ठीक आहे. 9व्यातला 5वा प्रश्न आहे हा. काय सांगितलेलं आहे बघा, तर 3 करणी 72 दिलेला आहे. म्हणजे 3 तर तसेच ठेवावे लागतील. 72चे जर अवयव पाडले तर या ठिकाणी बघा दोन्ही भाग जातो. बेत्रिक 6, एक राहिले बेसक्क 12, बेके बे 82 16, 92 18, 3 त्रिक 9 आणि 3 एके 3 आले. ठीक आहे. लिहून घेतले अवयव, तर या ठिकाणी बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता या ठिकाणी 2 2चा एक ग्रुप आहे आणि 3 3चा एक ग्रुप आहे. म्हणजे ह्यातला 1 2 बाहेर काढला, ह्यातला 1 3 बाहेर काढला, तर आतमध्ये किती राहिले, तर करणी 2 राहिले. मग करणी 2 ला आपण काय करणार आहे, या ठिकाणी करणी 2 नी गुणणार आहे. म्हणजेच किती झाले बघा, 3 दोन्ही गुणिले 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18, 18 दोन्ही किती होतात, तर 36 होतात. म्हणून कशाने गुणले आपण, तर करणी 2 नी गुणले. हा काय आहे आपला, तर गुणक आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 6वा प्रश्न. आता इथं तर मूळ संख्या असल्यामुळं या ठिकाणी झाले बघा, 4 करणी 11 असेल तर करणी 11नच आपण या ठिकाणी गुणणार आहे. म्हणजेच 4 गुणिले 11 बरोबर किती झाले, 11 चोक 44. कशाने गुणले, तर करणी 11ने गुणले. म्हणून करणी 11 हा काय आहे आपला, तर गुणक आहे. ओके. पुढचा म्हणजे 7वा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. काय सांगितलेलं आहे बघा, तर सोपे रूप द्या असा आपला प्रश्न आहे. बरोबर आहे. काय सांगितलेलं आहे, 4/7 करणी 147 अधिक 3/8 करणी 192 वजा 1/5 करणी 75. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा सोपी ट्रिक म्हणजेच मगाशी जसे अवयव पाडून केला तर त्या पद्धतीने केला तर पटकन होऊन जाईल. तर आता या ठिकाणी बघा हे 4/7 तसेच लिहून घ्यावे लागणार आहेत. बरोबर आहे. आता 147 चे जर अवयव पाडले तर काय होतं बघा, 7 दोन्ही 14, 7 एके 7. बरोबर आहे. 3 सत्ते 21 आणि 7 एके 7. म्हणजे 7 आणि 7 हे 2 वेळा आलेलं आहे. मग या 2 7 मधला एक 7 बाहेर काढला, आतमध्ये फक्त काय राहणार आहे, करणी 3 राहणार आहे. बरोबर आहे. अधिक 3/8 तसेच घेतले. आता 192 चे जर अवयव पाडले आपण, ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 92 18, एक राहिले बेसक्क 12, बेचोक 8, 82 16, बे दोन्ही 4, बेचोक 8, बेके बे, बे दोन्ही 4, बेसक्ख 12, बेत्रिक 6 आणि 3 एके 3. यात बघा 1 2 आणि 3, 2 2 आणि 2 बाहेर काढला, तर बे दोन्ही 4 4 दोन्ही किती आले, या ठिकाणी 8 बाहेर आले. आतमध्ये हे करणी 3 तसेच राहिले. ठीक आहे. अधिक अधिक नाहीये, इथं वजाचं चिन्ह आहे. वजा 1/5. आता 75 आहे. बरोबर आहे. 75. तर बघा 5 एके 5, 2 राहिले. 5 5 25, 5 त्रिक 15, 3 एके 3. परत एकदा 5 5 चा ग्रुप झाला, त्यामुळे 5 बाहेर काढला, आतमध्ये करणी 3 राहिले. दुसरी गोष्ट, या ठिकाणी 7 ला 7 गेले, ह्या 8 ला 8 गेले, ह्या 5 ला 5 गेले. ठीक आहे. राहिले काय, तर 4 करणी 3 अधिक 3 करणी 3 वजा 1 करणी 3. आता यामध्ये बघितलं तर करणी 3 ही समान संख्या असल्यामुळं आतमध्ये 4 अधिक 3 वजा 1 राहिलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जर सोडवलं तर उत्तर किती येणार आहे बघा, 4 आणि 3 7 झाले. 7तनं 1 गेले, किती राहिले, 6 राहिले. आणि हा करणी 3 त्याच ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे 6 करणी 3. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. तर या ठिकाणी काय करू शकतो बघा, तर 5 करणी 3 आहे, त्यामुळे यामध्ये तर काहीच बदल करता येणार नाही आपल्याला. 27 म्हणजे काय झाले, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 होतात. म्हणजेच 3 करणी बाहेर निघणार आहेत. म्हणजे 3 बाहेर निघाले, करणीमध्ये 3 राहिले आणि अधिक 1 छेद करणी 3 राहिलेलं आहे. ठीक आहे.
आता या ठिकाणी आपण परिमेयकरण करून सोडवू शकतो. ते कसं, तर या ठिकाणी बघा कर्णी 3 न जर आपण वरती खाली गुणलं तर या ठिकाणी काय होणार आहे, कर्णी 3 गुणिले कर्णी 3 म्हणजे नुसते 3 होतात. बरोबर आहे. मग ते सोडवायलाही सोपं जाईल आपल्याला. म्हणजेच 5 कर्णी 3 अधिक 3 दोन्ही 6 कर्णी 3 अधिक एक छेद. आता इथं कर्णी 3 म्हणजेच किती झाले, 3 झाले आणि आतमध्ये नुसते कर्णी 3 असणार आहे. ठीक आहे. आता सोडवा. म्हणजेच काय झाले बघा, हे 5 अधिक 6 अधिक 1/3 आणि इथं आले कर्णी 3. ठीक आहे. छेद समान करायचा आहे, त्यामुळे या 3 या दोघांना गुणले. 3 5 किती झाले, तर 15 झाले अधिक साइन 3 किती झाले, 18 अधिक 1/3 आणि कंसाच्या बाहेर कर्णी 3 घेतले. 8 आणि 1 9 झाले. 9 आणि 5 4, हातच्याला 1 आले. 2 आणि हे 3 34/3 आणि हे कर्णी 3 असणार आहे उत्तर. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघतोय. आता या ठिकाणी बघा 216 दिलेले आहेत. 216 चे अवयव पाडून घेतले तर या ठिकाणी बघा बे के बे 0 बे 16, बे पंचे 10, बे चौक 8, बे दोन्ही 4 आणि बे साती 14, 3 9 27, 3 त्रिक 9 आणि 3 एके 3 आले. म्हणजे या ठिकाणी 3 3 चा एक ग्रुप, 2 2 चा एक ग्रुप झाला. यातले 2 बाहेर काढले, यातले 3 बाहेर काढले. 3 दोन्ही किती झाले, तर 6 झाले. बरोबर आहे. आणि कर्णीमध्ये किती राहणार आहे बघा, तर 3 दोन्ही 6 राहणार आहे. ओके. वजा 5 कर्णी 6 आहे अधिक, आता दुसरे अवयव आहेत ते कितीचे आहेत बघा, 294 चे आहेत. आता एक काम करूया, आपण 6 हा गट बाजूलाच काढून ठेवूया. कारण कसं असतं, इथं कर्णी 6 आहे, इथं कर्णी 6 आहे, इथं कर्णी 6 आहे. म्हणजे सुरुवातच आपण काय करूया, 6 न भागून करूया. किंवा मग तुम्ही 2 नी केला तरीही चालेल. बे के बे, बे चौक 8, बे साती 14. इथं बघा 7 नी भाग जाणार आहे. आता 7 दोन्ही 14, 7 एके 7, 7 त्रिक 21 आणि 3 एके 3. 7 चा एकच ग्रुप आहे, त्यामुळे 7 बाहेर काढले आणि आतमध्ये किती राहिले, 3 दोन्ही 6 राहिले. वजा 3 कर्णी 6 या ठिकाणी आलेलं आहे. आता परत एकदा परिमेयकरण करायचं आहे, म्हणून कर्णी 6 आणि कर्णी 6 नी अंशाला आणि छेदाला या ठिकाणी गुणलेलं आहे. ठीक आहे. आता जर हे सोडवलं तर इथं बघा 6 कर्णी 6 वजा 5 कर्णी 6 अधिक 7 कर्णी 6 वजा 3 कर्णी 6 तसेच राहणार आहेत. ठीक आहे. आणि छेदामध्ये बघा काय असणार आहे, 6 येणार आहे. पण 6 घ्यायचं का, तर इथं 3 एके 3, 3 दोन्ही 6 म्हणजे 1/2 या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता सगळ्या ह्याच्यात काय आहे, तर कर्णी 6 बाहेर काढले तर आतमध्ये 6 वजा 5 अधिक 7 वजा 1/2 राहिले. ठीक आहे. जर सुरुवातीला आपण हे जर सोडवून घेतलं तर या ठिकाणी बघा 6 12 आणि 1 13 झाले. 13 वजा 5 वजा 1/2 कर्णी 6 होते. छेद समान करून घेतला तर या ठिकाणी बघा 2 नी गुणावं लागणार आहे. म्हणजे 13 दोन्ही 26 वजा 5 दोन्ही 10 वजा 1/2 कर्णी 6 झाले. 26 मधून आता वजा वजा अधिक असतं, चिन्ह वजाच येतं. म्हणजे 26 वजा 11 केले तर या ठिकाणी बघा 5 आणि 1 15, 15/2 कर्णी 6 हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता चौथा जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः होमवर्कसाठी घ्यायचा आहे. बघूया आता 5वा प्रश्न, जो की पुस्तकामध्ये स्टार केलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघितलं तर 48 दिलेलं आहे. 16 मध्ये 16 त्रिक 48 होतात. मग या ठिकाणी आपण असं करू शकतो, 16 त्रिक 48 म्हणजे 4 बाहेर काढले, आतमध्ये 3 राहिले. वजा 25 त्रिक किती होतात, तर 75 होतात. मग 25 चं वर्गमूळ किती असतं, 5 असतं आणि आतमध्ये कर्णी 3 राहिले. वजा 1 कर्णी 3. परत एकदा आपण काय करणार आहे, परिमेयकरण करणार आहे आणि परिमेयकरण केल्यामुळे सोडवायला सोपं जाणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 4 दोन्ही 8 कर्णी 3 झाले. वजा 5 कर्णी 3 आणि वजा या ठिकाणी कर्णी 3 छेद 3 गुणिले 3 म्हणजेच काय असतं, 3 असतं. म्हणजे कर्णी 3 गुणिले कर्णी 3 म्हणजेच किती असतं, 3 असतं. ठीक आहे. आता बघा हे 8 वजा 5 वजा 1/3 आणि बाहेर काय असणार आहे, आपले कर्णी 3 असणार आहे. ठीक आहे. सोडवलं तर या ठिकाणी बघा 8 त्रिक 24 झाले. वजा 5 त्रिक 15 वजा 1/3 आणि इथं कर्णी 3 असणार आहे. ठीक आहे. आता इथं 15 आणि 1 16 झाले. बरोबर आहे. म्हणजे 24 वजा 16 केले किती राहणार आहेत, तर 8 राहणार आहेत. म्हणजे 8/3 कर्णी 3 हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. हा होता आपला 7वा प्रश्न पूर्ण होतो या ठिकाणी. जाऊया आता 8व्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, कमेंट करून नक्की सांगा आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटते आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे.
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याबरोबर बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून असेच ज्या वेळेला नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. बघूया 8वा प्रश्न. 8वा प्रश्न आहे, छेदाचे परिमीयकरण करा असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, 1/कर्णी 5 आहे. परिमीयकरण करायचं म्हणजे काय तर करायचं, ते कर्णी चिन्ह असतं छेदामधलं, ते काढून टाकायचं असतं. बरोबर आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, 1/कर्णी 5 गुणिले कर्णी 5 जर खाली केले तर अंशामध्ये सुद्धा आपल्याला कर्णी 5 करावं लागतं. मग आता या ठिकाणी काय आलं, हे कर्णी 5 तर तसेच आले आणि ज्यावेळेला कर्णी गुणिले कर्णी तीच संख्या असते त्यावेळेला ती संख्या कर्णीतून बाहेर येते. म्हणजेच काय आलं, कर्णी 5/5 हे काय असणार, याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न. आता या ठिकाणी बघा, 2/3 कर्णी 7 आहे. तर इथं कर्णी 7 नी फक्त गुणायचंय तुम्हाला. म्हणजे इथं काय झाले बघा, कर्णी 7 आणि इथं आले कर्णी 7. आता इथं 2 कर्णी 7 तर आलेच, पण या ठिकाणी काय येणार आहे, 3 गुणिले कर्णी 7 गुणिले 7 म्हणजे किती आले, 7 आले. ओके. म्हणजेच काय झाले, 2/7=21 आणि हे कर्णी 7 हे काय असणार, याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा म्हणजेच तिसरा प्रश्न. यामध्ये थोडंसं वेगळं आहे. काय आहे बघा, ज्या वेळेला अशा पद्धतीचं येतं त्यावेळेला तुम्हाला जर धन असेल तर ऋण चिन्ह वापरायचंय, ऋण असेल तर धन चिन्ह त्या ठिकाणी वापरायचं आहे. म्हणजेच काय तर 1/कर्णी 3 वजा कर्णी 2 असेल तर या ठिकाणी तुम्ही कर्णी 3 अधिक कर्णी 2 आणि कर्णी 3 अधिक कर्णी 2 या ठिकाणी वापरायचं. आता काय होईल बघा, ए वजा बी ए अधिक बी, सूत्र माहितीच आहे तुम्हाला, ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजेच काय झाले तर अंशातले कर्णी 3 अधिक कर्णी 2 तसेच राहिले. ए वजा बी ए अधिक बी म्हणजेच काय झाले, कर्णी 3 चा वर्ग वजा कर्णी 2 चा वर्ग झाला. म्हणजेच कर्णी 3 अधिक कर्णी 2 छेद 3 चा वर्ग 3 इथं 2 म्हणजेच कर्णी 3 अधिक कर्णी 2 छेदात 1 असेल तर ते 1 तुम्ही नाही लिहिलं तरीही चालतं. म्हणजे उत्तर काय आलं, कर्णी 3 अधिक कर्णी 2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. आता यातला चौथा प्रश्न बघा. तर या ठिकाणी काय येणार आहे, तर 1/3 कर्णी 5 अधिक 2 कर्णी 2 असेल तर गुणाकाराचं चिन्ह द्या. 3 कर्णी 5 इथं अधिक होतं त्यामुळे इथं वजा 2 कर्णी 2 झाले. वरती पण तेच संख्या येणार आहे. का करायची, कारण ह्याची किंमत बदलली नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे. इथं आले. आता परत एकदा तेच सूत्र वापरायचंय, ए वजा बी ए अधिक बी. म्हणजेच वरची जी संख्या आहे ती तर तशीच राहणार आहे. बरोबर आहे. आणि खाली मध्ये बघा, 3 चा वर्ग म्हणजे जर समजा 3 गुणिले 3 किती झाले, 9 झाले. आणि कर्णी 5 गुणिले कर्णी 5 म्हणजे किती झाले, 5. 9 5 किती झाले या ठिकाणी, 45 झाले. बरोबर आहे. इथं आले 45. त्याच पद्धतीनं 2 चा वर्ग 4 गुणिले कर्णी 2 चा वर्ग 2 म्हणजेच किती झाले, 8 झाले. बरोबर आहे. वजा 8. आता या ठिकाणी बघा, 3 कर्णी 5 वजा 2 कर्णी 2 भागिले 45 मधून 8 गेले. किती राहिले, 37 या ठिकाणी राहिलेलं आहे. म्हणजे 3 कर्णी 5 वजा 2 कर्णी 2 भागिले 37 हे काय असणार, याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. आता यामध्ये सुद्धा बघा, या ठिकाणी हे 12 तर तसेच राहणार आहेत. बरोबर आहे. आणि छेदामध्ये 4 कर्णी 3 वजा कर्णी 2 आहे गुणिले आपण काय करणार आहे, तर 4 कर्णी 3 वजा कर्णी 2 आणि वरती काय असणार आहे, अधिक असणार आहे. या ठिकाणी 4 कर्णी 3 अधिक कर्णी 2 असणार आहे. ठीक आहे. आता काय झाले बघा, तर या ठिकाणी हे 12 गुणिले कंसात 4 कर्णी 3 अधिक कर्णी 2. परत एकदा या ठिकाणी सुद्धा तेच येणार आहे. 4 चौक 16 आणि 16 त्रिक किती होतात, 48 होतात. बरोबर आहे. वजा कर्णी 2 गुणिले कर्णी 2 म्हणजेच किती असणार आहे, आपले 2 असणार आहेत. बरोबर. म्हणजे 12 कंसात 4 कर्णी 3 अधिक कर्णी 2 भागिले 48 मधून 2 गेले, किती राहतात या ठिकाणी, 46 राहतात. बरोबर आहे. 2 नी भाग जातो, बेसक्क 12, बे 2 4 बेत्रिक 6 म्हणजे 6 कंसात 4 कर्णी 3 अधिक कर्णी 2 आणि भागाकारात 23 हे काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा संकीर्ण प्रश्न संग्रह संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला 9वीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण देत आहोत. आणि त्याच पद्धतीनं जर वास्तव संख्या किंवा याच्या पुढचे जे प्रकरण आहेत ते तर तुम्ही बघितले नसतील तर सर्व प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या संकीर्ण मध्ये. तोपर्यंत डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. धन्यवाद.